भावाला लागली हळद आणि आम्ही बहिणींनी केला खूप धिंगाणा. नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, इथे भावाला हळद लागली आहे आणि आम्ही सर्वजण इथे त्याला नेतात बसवून हळद लावत आहोत. नेतामध्ये नवरदेव, मावशी, मम्मी आणि दादा, वहिनी असे सर्वजण बसले होते. एक एक करून आम्ही सर्वांना हळद लावली आणि छान छान फोटोज काढले. ही आहे मी की जी भावाला हळद लावत आहे. मला प्रत्येक गोष्टीत विनोद करायला आणि वातावरण आनंदी ठेवायला खूप आवडतं. अशीच मावशीची चेष्टा मस्करी करत मी त्यांना हळद लावली. इथे माझी मम्मी पहिल्यांदा नेतात बसली असेल, कारण आम्हा दोघींच्याही लग्नात आम्ही आत्ती मामांना मान दिला होता. इथे एक एक करून सगळ्यांना हळद लावून घेतली. ह्या आहेत ज्योती मामी, ज्या स्वभावाने खूप छान पण थोड्याशा शांत असतात. ही आहे माझी लहान बहीण. दिसायला जरी मोठी असली तरी ती माझ्यापेक्षा लहान आहे. ह्या आहेत शारदा मामी, माझ्या लहान बहिणीच्या सासूबाई. ह्या आहेत माझ्या ऑल टाईम फेवरेट असणाऱ्या संगीता मामी, की ज्या मुंबईला असतात पण गावाकडे कोणताही कार्यक्रम असू दे त्या कधीच चुकवत नाही. अत्यंत प्रेमळ अशा या मामी, नेहमीच हसतमुख असतात. या आहेत लता मामी, प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या आणि डान्स करायला खूप आवडतो यांना. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एन्जॉय करणाऱ्या अशा या लता मामी. ही आहे माझी बहीण आम्रपाली, सतत हसत बोलणारी पण प्रत्येक गोष्टीला लाजणारी.
ही आहे इंजिनियर किट्टू, माझ्या लहान मामांची मोठी मुलगी, की प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही सतत गोंधळलेली असते. ही आहे डॉक्टर बिट्टू, माझ्या लहान मामांची लहान मुलगी. ही आहे चिऊ, माझ्या आत्तीची मुलगी. ही एक असं पर्सन आहे की सिरियस जरी मॅटर असला तरीही ही सगळ्यांना हसवणारच. आमच्या फॅमिलीतली ही कॉमेडियन आहे, पण एकदा चिडली की कोणाच्या बापाला नाही ऐकत. नंतर सर्व आलेले पाहुणे, मावशीच्या शेजारील सर्वांनी त्यांना हळद लावून घेतली. या आहेत स्वाती वहिनीच्या आई. सर्वांनी हळद लावून झाल्यानंतर आता इथे सुरू झाला आमचा राडा. बहिणीच्या लग्नानंतर म्हणजे जवळपास 3 वर्षांनी आम्हाला हळद खेळायला मिळाली, त्यामुळे आम्ही सर्व बहिणी भावंडांनी खूपच राडा केला. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.